इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळत आहेत. या फटक्यासाठी ओळखला जातोय प्रवीण गायकवाड. आपण जर पाहिलं तर अगदी कार्पेटच्या साहाय्याने जो फटका खेळत असतो, लाजवाब फटकेबाजी तो करत असतो. परंतु सध्या तरी हवाई सफर करणं फार गरजेचं आहे, कारण की संघ हा अडचणीमध्ये आहे. धावा इथे जमवणं फार गरजेचं आहे. टॅप केलाय चेंडू, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू, तिकडे मात्र कव्हरच्या रिजन मध्ये डीपला चेंडू सरकला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नितीन वरती टांगती तलवार. फलंदाज नितीनचा खेळ समाप्त. स्वागत आहे पुनश्च आमच्या सर्व लाडक्या मान्यवरांचं की आपण या क्रीडा नगरीवरती आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे. आपण पाहू शकता या आदरणीय श्री रुपेश दादा केणे या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री ज्ञानदेव दादा केणे आहेत, गोरख मगर सर आहेत, कृष्ण केणे आहेत, त्याचप्रमाणे श्री निलेश केणे, MR डेकोरेटचे सर्वेसर्वा प्रतीक केणे, सिव्हिल इंजिनियर BMC मध्ये कार्यरत आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि याचबरोबर आपण पाहू शकता आता पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं धावांचा आपण विचार केला तर 41 धावा ज्या मात्र जमवलेल्या आहेत आणि 42 धावांचं सहज आणि सोपं असे लक्ष आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतो, कोणत्याही क्षणी गेम चेंजर होऊ शकतो. मी तर म्हणेन की इथं चांगली गोलंदाजी झाली. जे 2 षटकांचा आपण विचार केला इकडे जय हनुमान आपटी संघाच्या वतीनं, त्या संघामध्ये जर 2 गोलंदाज ज्यांनी जर चांगली कामगिरी केली तर मी मात्र नक्कीच म्हणेन की नितीनकडे ती क्वालिटी आहे, क्षमता आहे. एकतास्फोट चषक त्याने गाजवलेला आहे. मात्र पाहूया तो समीकरण या ठिकाणी नक्कीच ठेवेल का, या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर विनंती असेल या ठिकाणी जय मसोबा मोस आणि आई गावदेवी मामनोली दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहतील. यस, जय मसोबा मोस संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आज नारायण देखील इन अँड ॲक्शन मध्ये असेल. नक्की जबरदस्त खेळ त्याचा देखील पाहायला भेटेल. तरुणांच्या सोबतीला तो देखील चांगले खेळ दाखवेल का, हे नक्कीच आपल्याला पुढील मॅचमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. 42 धावांचं हे समीकरण आहे. हे समीकरण उद्ध्वस्त केलं जाईल की हे समीकरण मात्र थांबवलं जाईल आणि विजयाच्या दिशेने मात्र जातील का, पाहूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान आपटी, दुसऱ्या बाजूला एकतास्फोट घोटसई टीम. श्री शालिक केने आपण मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन देखील करूया. आपण आमंत्रित करूया वाईस ऑफ कोंडेरी, वाईस ऑफ ठाणे विश्वास केने या कॉम बॉक्समध्ये जॉईन व्हा. पिसे वासुंद्री आणि सांगोडे कोंडेरी सर्व ग्रामस्थ मंडळ आपल्याला विनंती असेल की आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी यायचं आहे, कारण की ही स्पर्धा म्हटली तर आपल्या विभागातील गुणगौरव गाणारी स्पर्धा आहे. तर आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित राहा अशी आयोजकांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपली जागा या मंचावरती नव्हे तर आमच्या हृदयामध्ये आहे. तरी ते गोडसई एकतास्फोट गोडसई टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे. हे मान्य देखील केलेले खेळाडूंनी, कारण की ड्रेस कोड जो मात्र व्यवस्थित नसल्यामुळं आयोजकांच्या वतीने जी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. येस, धन्यवाद राजू जाधव यांचा गोडाबाज आपण ऐकलात. नक्कीच मोस संघाचे संगणक इथे सज्ज आहेत.
गावदेवी क्रिकेट संघ मामनुळेचे संगणक नाही आहेत. तर हा चेंडू पडल्यानंतर त्यांना 2 धावांची पॅनल्टी ही दिली जाईल आणि कुठेही इथले मात्र रिझन ऐकलं जाणार नाही या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण की ही सूचना मॅच सुरू व्हायच्या आधी, स्पर्धा सुरू व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला दिली होती. जर अजूनही अधिकचा वेल केला तर अजूनही आयोजकांच्या वतीनं पॅनल्टी दिली जाईल या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मॅचला सुरुवात होते. सर्व संघांना मी पुनश्च शुभेच्छा देऊयात. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित श्रीराम स्पोर्ट्स चषकाला आपण करतोय सुरुवात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कुमार आणि कुणाल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडूवरती विकेट मिळाला असता, परंतु फेकी देखील अंडरआर्म स्टाईल येते आणि धावबादची संधी निर्माण झाली आहे आणि या फिंगर अप धावबादच्या स्वरूपाने पहिला विकेट गारत फलंदाज बाद. थँक्यू. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम गुडसे प्रवीण भाऊ नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. गणेश धनेश, यस धनेश गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथे मात्र पहिला विकेट धावबादच्या स्वरूपाने बाद झालाय. जिंकण्यासाठी 42 बनवायच्यात. आमच्या समवेत नक्कीच आमचे ऑपरेटर नीरज पुनश्च जोडलेत. कल्याण तालुका प्रीमियर लीग मधून तदनंतर ते गुजरातला गेले. अहमदाबादला त्यांनी ऑपरेटिंग केली. आपलं चॅनेल नेहमीच महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी चर्चेत ठेवले. तदनंतर आमच्या समवेत नक्कीच आमचे अनेक मान्यवर त्यांचे जोडले, ऑपरेटर ऑफिशियल जोडले, परंतु नीरज आणि आमचा ऑपरेटर अर्थातच आमचा राजा गुळवी असल्यानंतर एक वेगळी मजा असते. आणि नक्कीच सगळी सहवासातील ही मंडळी असली की नक्कीच स्पर्धेला एक एकोप्याने चांगली मजा देखील येते. नवीन बॅटर माझ्या आतमध्ये आता दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकावरती मनीष आणि इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता. महेश आला. यस महेश आमच्यापर्यंत पोहोचतोय. माहिती त्यांची स्कोर देखील माहिती पोहोचवतात. त्यांचे 12th मॅन आमच्या समवेत जोडलेत. 12th मॅनला नक्कीच नीरज सायकल होती सापाटच्या चषकामध्ये. तिथे तुमच्या कुठल्या कॅमेरामॅनला आणि ऑपरेटरला सायकल मिळाली हे तर आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये, परंतु असं वाटतंय की स्वतः तेजस भोईर तिथे सज्ज होते. पुनश्च स्विच करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडली आहे. सातत्याने हा दुसरा वाईट मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला मुख्य पंच आमचे रॉकी सर आहेत. स्क्वेअरलेगचे पंच आमचे धर्मेंद्र वर्मा सर आहेत आणि ॲज आमचे गुणलेखक कृष्णा केडे आमच्या समवेत जोडलेत. डीजे आणि नक्कीच मंडप ज्यांनी सजवलं आमचे या ठिकाणी मात्र प्रबोध दादा पाटील देखील सज्ज झालेत. सर्वांचं पुनश्च सहर्षाधिक स्वागत. स्विच केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे पोहोचले होते, परंतु त्यांच्या अवाक्याच्या दूर आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. लास्ट ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर असं हे क्रीडांगण. या क्रीडांगणावरती नेहमीच खेळण्यासाठी खेळाडूंची देखील इच्छा असते. टीम मामनोली जर आपण अजूनही उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये देखील आपण टॉस साठी येणं गरजेचं असेल. हो चांगली गोलंदाजी आणि आज फिंगर अप LBWच्या साह्याने ते फलंदाज होईल बाद. अगदी यष्ट्यांच्या समोर आल्या. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी ॲक्युरेट गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाले. दुसरा झटका टीम आपटीला फलंदाज बाद. दुसरा झटका लागत असताना टीम आपटी संघाला, कारण की आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी होते. सुरुवातीला थोडासा संघर्ष करत होता गोलंदाज धनेश आणि तदनंतर मात्र
अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. संदेश आता मात्र नवीन बॅटरमधल्या आतमध्ये दाखल झालाय या 4थ्या क्रमांकावरती. संदेशला आता वेगळा संदेश द्यावा लागेल. समोर आपण पाहिलं तर बाजूलाच पीसी डॅम आहे. क्रीडांगणाच्या अगदी बॅक साईडला आपण पाहिली तर सुंदर अशी नदी वाहते आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहिला तर नक्कीच महाराष्ट्राचं नक्कीच मुख्य हायवे ज्याला आपण म्हणतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील आपल्याला पाहायला मिळेल. यष्ट्यांच्या वरून गेलाय की बाजूने गेलाय हे देखील प्रश्न निर्माण झाला होता, परंतु अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी रीड करून गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज धनेशला आपण पाहतोय. मागील चेंडू आपण पाहिला तर अगदी पायांवरती फेकणारा चेंडू होता, यॉर्कर लेन चेंडू होता. आता मात्र थोडीशी लेन खेचली, गुड लेन स्पॉट वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू हो पुढे यॉर्कर लेन चेंडू आहे त्याच्यावरती इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय आणि फेकी करेल तत्पूर्वी एकच धाव इथून मात्र अंकित होईल. एका धाव्याने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की स्वतःच्या गडीला इथून मात्र धावा येत नाही आहेत. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोडसे संघाच्या वतीनं पॉवरफुल गोलंदाजी देखील सुरू आहे. आमचे नरेश दादा गायकवाड देखील या मागचा आनंद घर बसल्या घेतात. त्यांच्याकडून देखील घोटसई संघाला शुभेच्छा येतात. वेलकम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तटेश पुढच्या मार्गस्थ हो आता मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, इथे लेग स्टिक सोडली आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावा सातत्याने येतात आणि इथे मात्र बाटने धावा येत नाहीत, परंतु ज्या अतिरिक्तच्या धावा येतात त्या धावा संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल टीम आपटी बी या संघाला. जय हनुमान आपटी या संघाला. लेन खेचली आहे त्याच्यावरती स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉट पॉइंट आणि शॉट कव्हरच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू फरार डिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार स्ट्रोक चौकार. चांगली दमदार इनिंग मात्र इथून साकारताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आता आमचे दिनेश सर येत आहेत, कारण की नक्कीच चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते नेहमीच. आणि सध्याच्या जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती आम्ही तुमच्यापर्यंत माहिती आधी पोचली होती. 9 धावा धावफलकावरती झाल्या. तसं षटक संपलं तसं 9 धावांचा आम्ही पुकार दिला होता. कॅल्क्युलेशन गेम एक ग्रामीण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच पाहतोय आणि जेव्हा जेव्हा मोठमोठे स्पर्धक मधाच्या आतमध्ये असतात त्यांना स्कोर सांगायची देखील आवश्यकता लागत नाही, कारण की ते गेम माइंडने खेळत असतात. पहिल्या षटकामध्ये किती आला, आता उर्वरित षटकामध्ये किती बनवायच्यात, हा गेम प्लॅन नेहमीच खेळाडूंमध्ये असणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज दिनेश सरांना आता आपण पाहतो इथे मात्र लेन खेचली, आडव्या पाटण्या ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. चांगलं बॅटल पाहायला मिळते, चांगली स्पर्धा देखील आहे आणि हा उद्घाटनीय सामना आपण पाहतो. एका बाजूला जय हनुमान आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स घोटसई अशी ही लढत मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तदनंतरची मॅच जय मसोबा मोस आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी मामनोली या संघाला 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी दिलेली आहे. जर अजूनही तुम्ही उशीर केला तर अजूनही तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपला संगणक आता इथे येणं गरजेचं असेल. तदनंतरची मॅच श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी स्वतः आयोजक संघ त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी नांदप आणि अंतिम मॅच शाही गावदेवी स्पोर्ट्स उझरले त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान नालिंबी. इथे मात्र नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मात्र चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती.
गोलंदाज तयार. स्विशिट करण्याचा प्रयत्न पुणेशा झालाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फेकी इथे मात्र नक्कीच लेझी थोडीशी पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आपल्याला पाहायला मिळेल 15 धावा. पेनल्टीच्या 2 धावा देखील आम्ही ऍड करणार आहोत, परंतु या षटकाच्या अखेरीस आपण त्या पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करू, कारण की 12th मॅन देखील नाहीये आणि जर्सी देखील इनकम्प्लीट आहे गोडसे संघाशी. त्या अनुषंगाने 2 धावांची पेनल्टी त्यांना देखील दिली जाईल. पुणेशा इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिक सोडली, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावा सातत्याने येतात. धावा आधीच कमी आहे, धावा रोखणं गरजेचं आहे आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो, चांगली गोलंदाजी. इथे यष्टीरक्षक बीट झालेत आणि आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय नशिबाचा दमदार चौकार. चेंडू पिच केला होता दरम्यान, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. शॉट फाईन, शॉट थर्ड देखील पाहतच राहिले आणि हा नशिबाचा 4 आपण पाहिला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 20-20 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दिनेश सर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील त्यांना साथ देणं आता सध्याच्या घडीला गरजेचं आहे. ओ, फटका हा देखील सुरेख पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. आपटी गावाचा ब्रँड दाखवणारा या स्पर्धेतील पहिला दमदार षटकार. षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 26-26 धावा. बॉल कुठल्याही क्षणाला खराब अथवा फुटला किंवा भिजला तर नवीनच बॉल दिला जाईल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये हाच नियम असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. कुठल्याही क्षणाला चेंडू खराब झाला, भिजला किंवा हरवला तर नवीनच बॉल दिला जाईल. हो, आता इथे मात्र पुणेशा लाईन आणि लेन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडल्या. रॉकी सर आमच्याकडे वळतायत आणि पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 27-27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लेग स्टिक पुणेशा सोडले, आणखी एक वाईट. या षटकानंतर आपण जरूर टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक देखील सज्ज झाले. 2 धावांचे पेनल्टी मांबळी संघाला अजून आपण जरूर दिलेली आहे आणि त्याचबरोबर गोडसे संघाला देखील 2 धावांची पेनल्टी इथे मात्र पाहायला मिळते. आणखी एक धमाका, मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. आक्रमण इथे मात्र केलं जातंय. हवाई सफर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक श्रीराम स्पोर्ट चषक षटकार. आपण टॉस करूयात. रुपेशजी केणे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे पुढील मॅचचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 2 षटकांच्या अखेरीस 34 धावा. पेनल्टीच्या 2 धावा आता मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती आता मात्र जाऊन पोहोचेल. 36 धावा धावफलकावरती. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा. टॉस केला जाईल. आपण ओपिनियन घेणार नाहोत. 2 धावांचे पेनल्टी असेल दोन्ही संघांना, कारण की आपण पाहिलं तर सुंदर असं टॉस बॉक्स आहे. अजय अंबे डेअरी, विशालजी केणे, MR डेकोरेटर्स, निलेशजी केणे, AR क्रिएशन, नक्कीच इंस्टा ID आणि त्यांचे नक्कीच इंस्टा क्रिएटर, त्याचबरोबर वैष्णवी आर्ट्स आणि आई गावदेवी इव्हेंट्स प्रशांत केणे आणि त्याचबरोबरीनं संघर्ष बिल्डर्स प्रजापती आणि सिके डेव्हलपर्स यांच्या वतीनं आपण मात्र हे टॉस बॉक्स पाहतोय. थोडासा विचलित आपण नक्कीच या ठिकाणी मात्र दूर होतो टॉस बॉक्स मध्ये, परंतु टॉस जिंकलाय आई गावदेवी मामनोली या संघानं. त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. 2 धावांचे पेनल्टी जरूर असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आणि मधाच्या आतमध्ये घडलंय काय तर इथे मात्र
लेग बाय शेक धाव धावफलकावरती जोडली आहे. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. युवा गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हो, क्षेत्ररक्षक सातत्याने चुका करतात. सरावाचा अभाव इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट असं आपण म्हणतोय. आणि काल आपण पाहिलं तर नक्कीच रोहित शर्मा यांच्या समवेत एक बाईट नक्कीच आपल्या ग्रामीण विभागातील सुपुत्र शेरेगावचा सुपुत्र ज्याची IPL साठी निवड झाली आणि सध्याच्या घडीला विजय हजारे या ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून खेळत असताना नक्कीच आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमकार तारमळे यांनी देखील नक्कीच एक महत्त्वाचा संदेश आपल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी दिला. तो म्हणजेच युवा असा किंवा नक्कीच आपण ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा खेळाडू असा, परंतु प्रॅक्टिस ही अनिर्वाय आहे. कारण की रोहित शर्मा सारखा खेळाडू जर सकाळी उठून प्रॅक्टिस करत असेल तर नक्कीच आपल्यासारखे यंग टॅलेंटेड खेळाडूंनी देखील कुठेतरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तो अभाव गोडसे संघाचा दिसला आणि त्याच्यावरती पलटवार. आज चौकार आला आणि चौकाराने सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान आपटी या संघानं. आपटी संघाचं भरभरून कौतुक. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम गोडसेचं आम्ही इथे मात्र कौतुक करू. आणि नक्कीच दिनेश सरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपला देखील सन्मान आमच्या या स्पर्धेच्या वतीनं इथे मात्र आम्ही करणार आहोत. आणि त्याचबरोबर